विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने भिवंडीमध्ये औरंगजेबाच्या कबरी विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। तर राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू असून भिवंडी शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने औरंगजेबाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल भिवंडी जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक धक्का और दो औरंग्या की कबर हटाओ आणि औरंगजेब विरोधात अशा घोषणा देत मोठ्या संख्येने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले। मुख्यमंत्री चषक 72वी श्रीकृष्ण करंडक व महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक या स्पर्धेचं आयोजन केलं आहे। दिनांक 19 तारीख ते 23 तारीख या दरम्यान ही स्पर्धा JK ग्राम या रेमंडच्या मैदानात भव्य स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेमध्ये जवळजवळ 62 संघ पुरुष आणि महिला या संघाचा समावेश आहे आणि चांगला खेळ या ठिकाणी ठाणेकरांना बघायला भेटणार आहे। सर्व ठाणेकरांना आवाहन करतो की कबड्डीचा मातीचा खेळ आहे आणि मातीवर खेळणारी ही कबड्डी बघण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन ठाणे महानगरपालिका, विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे करण्यात येत आहे। तसेच या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, क्रीडा राज्यमंत्री, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री, ठाणे शहरातले परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक, पालघरचे पालकमंत्री, ऐरोलीचे आमदार गणेशजी नाईक, ठाणे शहरातले सर्व आमदार संजय केळकर, निरंजन डावकरे, जितेंद्र आव्हाड हे सर्व आमदार या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत। ठाण्यामध्ये दिनांक 19 मार्च ते 23 मार्च या दरम्यान मुख्यमंत्री कबड्डी चषक आयोजित करण्यात आलेला आहे। या स्पर्धेमध्ये 62 संघ हे सहभागी होणार आहेत। महानगरपालिका विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा या शहरामध्ये घेत असते। या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा महानगरपालिका खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असेल, ग्राउंडवरती ज्या भौतिक सुविधा द्यायच्या असतात, पाणी असेल, स्वच्छता असेल, शौचालय असतील, पाहुण्यांची व्यवस्था असेल, अशा विविध प्रकारची मदत ही महानगरपालिकेमार्फत या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे। ही फार मोठी स्पर्धा, निवड चाचणी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्या शहरामध्ये अनेक क्रीडाप्रेमी नागरिक आहेत। मी ठाणे शहरातील सर्व कबड्डीप्रेमी नागरिकांना आवाहन करतो, त्यांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवून या स्पर्धेचा आनंद घ्यावा। शिवजयंती उत्सवानिमित्त नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक अशी सजावट करण्यात आली। तर तिथीप्रमाणे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने नवी मुंबईतील वाशी येथे स्थिर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात आलाय। तर या ठिकाणी आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली। तर यावेळी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते। शिवजयंती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात होते। काय भावना आहेत नागरिक? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, देशाचा स्वाभिमान आहे, जगातील सर्व हिंदूंचा आणि हिंदू प्रेमी लोकांचा स्वाभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी या देशासाठी जे योगदान दिलेलं आहे ते योगदान आम्हाला कधीच विसरता येणार नाही। त्यामुळं आज तिथीप्रमाणे शिवजयंती हा जो विषय आहे, वास्तविक पाहता शिवाजी महाराजांच्या वेळेला इंग्रजी तारीख त्यांनी कधीच वापरलेली नाही। इंग्रज त्यावेळेला होते, परंतु इंग्रजांचा कधीच त्यांनी स्वीकार केला नाही। इंग्रजांना रोखून धरलं। आपण पाहिलं शिवराज्याभिषेक जेव्हा होतो तेव्हा इंग्रज कसे वाकलेले आहेत। त्यामुळं शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणेच झाली पाहिजे। आता ठीक आहे, राजकीय लोकांनी इतिहास संशोधक नेमले,
आणि हा निर्णय घेतला. मात्र आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं किंवा अनेक इतर लोक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करतात आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव नजीक वाहतूक कोंडी झाली आहे. तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज माणगाव ते इंदापूर नजीक मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्ग चौपदरीकरणाचं काम मागील 17 वर्षांपासून रखडल्याने अरुंद मार्गामुळे जागोजागी वाहतूक कोंडी होते. अशातच सलग लागून असलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात गेलेले चाकरमानी पर्यटक पुन्हा मुंबई पुणे कडे परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय. धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नगाव पारी या परिसरामध्ये कांक्रिया लॉन्स जवळ प्रणव शिंदे आणि त्यांचा मित्र विनय नेरकर हे दोघेही आपल्या जवळ गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. तर या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी आपल्या पथकाला आदेश दिले आणि धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या तरुणांची झाडाझडती घेतली असता प्रणव शिंदे याच्या कमरेला बनावट गावठी पिस्टल आढळून आलं. तर विनय नेरकर याच्या खिशात मॅगझिन आणि एक जिवंत कारतूस आढळून आले. तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या संशयित दोघांना ताब्यात घेतलं असून या दोघा आरोपींविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडे हे पिस्टल कुठून आणि कसं आलं तसेच असं असून कोणत्या गुन्ह्यात यांचा सहभाग आहे का याचा कसून तपास आता धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक टीप मिळाली होती की 2 आरोपी यांच्याकडे एक गावठी पिस्टल आणि काही राऊंड्स आहेत. त्या अनुषंगाने आपण टेकी केली असता आपण 2 आरोपींना याच्यामध्ये अटक केलेले आहेत. प्रणव किशोर शिंदे हा वय वर्ष 20 आहे आणि विनय नेरकर हा वय वर्ष 23 आहे. हे दोघे धुळे जिल्ह्यामध्ये राहणारे आहेत. याच्यामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की या दोघांवर पिंपरी चिंचवड येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये या लोकांनी काही तरुणांचे काही सेक्शुअल ॲक्ट याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्या तरुणाने नंतर आत्महत्या देखील केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याकडे पूर्वी एक सेक्सटॉर्शनचा गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यामध्ये पण हे आरोपी होते. त्याच्यामध्ये ती जी मुलगी होती तिने देखील ज्युडिशियल कस्टडीमध्ये असताना तिने देखील आत्महत्या केलेली आहे. त्याच्यामुळे या दोघांना आपण आता कट्ट्यासकट आपण अटक केलेली आहे आणि याचा पुढे काय गुन्ह्यामध्ये सहभाग होता याचा आपण तपास करत आहोत. युवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्या 14 गावांना खडकपूर धरणातून पाणी देण्यात तात्काळ मान्यता देण्यात आली असून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली आहे. खडकपूर्णा धरणातून 14 गावांना डाव्या कालव्याद्वारे पाणी मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन आणि उपोषण करून देखील दखल घेतली जात नसल्यानं देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाड इथल्या राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त झालेल्या कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून 3 दिवसांपूर्वी आपलं जीवन संपवले. आज त्यांच्या अस्थी जे आहे ते विसर्जनाचा कार्यक्रम पार पडलाय, ज्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हजेरी लावत स्वर्गीय कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची त्यांची सांत्वनपर भेट घेतली आहे. दरम्यान कैलास नागरे यांच्या मागणीनुसार परिसरातील 14 गावांना खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी देण्यासाठी तत्वता मान्यता देण्यात आल्याचे प्रतापराव जाधव यांनी सांगितले. तर सोबतच कैलास नागरे यांच्या मुलांचे पालकत्वही त्यांनी स्वीकारलं आहे आणि शेतीला पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागली आणि त्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेतला जातो ही शोकांतिका असावी. हा निर्णय सरकारने आधी घेतला असता तर या युवा शेतकऱ्यांचा जीव वाचला असता अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्यात. आता वेळ आली आहे तुमच्यावर की
कुंभारमाळ या ठिकाणी या परिसरातल्या 14 गावाला खडकपूर्णा धरणाचं पाणी मिळावं, त्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत असलेला कैलासजी नागरे यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली. या 14 गावाला पाणी मिळालं पाहिजे ही त्यांची भूमिका होती आणि निश्चितपणानं शासनानं तत्वतः मान्यता या 14 गावच्या पाण्यासाठी दिलेली आहे. आपले स्थानिक आमदार सन्माननीय श्री कांजे साहेब यांनी याबद्दलची माहितीसुद्धा आज त्या सावरण्याच्या कार्यक्रमामध्ये सर्व लोकांच्या समोर दिली आणि याहीपेक्षा मोठा प्रकल्प वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा, खडकपूर्णा हा 90,000 कोटी रुपयाचा आपण मंजूर केलेला आहे आणि त्याच्या इस्टिमेटसाठी टेंडरसाठी 2,000 कोटी रुपये शासनानं मंजूरही केलेले आहेत. येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये तो प्रकल्प जर पूर्ण झाला ही 14 गावच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची 80% जमीन ही बारमाही पोलिताखाली त्या ठिकाणी येणार आहे. अशा प्रकारची माहिती दिली. त्याच्या शासनाने त्याच्या लेकराची पालकत्वाची जिम्मेदारी घेतली तुमच्या शासनाच्या याच्या घेतल्यापेक्षा सगळ्यांना घेतलेली आहे. मी सुद्धा जाहीर केलं की त्याच्या मुलाची शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः घेत आहे. एका जे आहेत ते नागरिक त्यांनी सुद्धा त्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. सर्व लोक कैलासजी नागरे यांच्या कुटुंबियासोबत आहेत. कैलास नागरेचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चित सगळे लोक आपापल्या परीने योगदान त्या ठिकाणी देतील. धन्यवाद. इतर जिल्ह्यात आंदोलन सुरू असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोक भयभीत झालेत असं वक्तव्य माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. तर औरंगजेबाने हिंदूंना त्रास दिला, हिंदूंची मंदिरं तोडली, या व्यक्तीची कबर दुर्दैवाने आमच्या इथे आहे. तर यांनी संभाजी महाराजांना सोनेरी महालमध्ये कैद केलं होतं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर ठेवायचं ठरवलं असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. आंदोलन करते कबर करून टाकावं काय, काय भूमिका त्यांची? आज तसं पाहिलं तर आज छत्रपती शिवप्रभूंचा जयंती जन्मदिवस आहे तिथीप्रमाणे आणि त्यांना स्मरून त्यांना अभिवादन करून या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो, ज्या औरंगजेबाने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये हिंदूंना त्या ठिकाणी जो काही त्रास दिला, हिंदूंची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल केली, मारहाणी केली, मंदिरं तोडले, जिझिया कर लावला, हे सगळं त्यांनी केलं. अशा माणसाची कबर दुर्दैव आमचं की आमच्या रत्नापूर म्हणजे खुलताबाद शहरामध्ये आहे. दुर्दैव आहे आमचं. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी खूप त्यांनी जे काही एक तर रजाकार पिरियड आम्ही मराठवाड्यात आहोत आणि हेच नाही तर त्या ठिकाणी ह्या लोकांनी ज्या पद्धतीने मोगलशाही चालवली होती खूप मोठ्या प्रमाणात राग येतो राग. म्हणून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं, ज्या छत्रपती संभाजी महाराजांना याने हाल करून त्रास दिला आणि मृत्यूदंड टाईप दिला त्याने, मग या संभाजीनगर शहरामध्ये ते 4 महिने या ठिकाणी त्यांना कैद केलं होतं सोनेरी महालमध्ये संभाजी महाराजांना. मग ह्या शहराचं नाव संभाजीनगर ठेवायचं कशाला त्या औरंगजेबाला? म्हणून 8 मे 1988ला त्या ठिकाणी मराठवाडा संस्कृती मंडळावर अगदी दंडवत करून त्यांनी सांगितलं की ह्या शहराचं नाव मी संभाजीनगर ठेवतो. त्या दिवशीपासून मी संभाजीनगर म्हणतो. बाकीचे कोणी म्हणत नव्हते. आम्ही मात्र शेवटपर्यंत कोणत्याही शिवसैनिक त्या ठिकाणी संभाजीनगरच म्हणायचा. मी तर त्या ठिकाणी त्या दिवशीपासून लोकसभा, विधानसभा, राज्यसभा सगळीकडे त्या ठिकाणी आम्ही संभाजीनगर म्हणायचो. सांगायचा मुद्दा असा की ते कशामुळे ह्या औरंगजेबाने ज्या पद्धतीने त्रास दिला आम्हाला, हे आज जे चालली नौटंकी, ती नौटंकी आहे, ती राजकारणासाठी नौटंकी आहे. कशा करतात? आम्ही बाबरीच्या वेळेस गेले होते पळून सगळे लोक, आम्ही तिथे होतो. म्हणून शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा गर्व आहे आणि गर्व असे का हिंदू ही भूमिका त्यावेळेस सुरुवात झालेली आहे. आज मात्र या ठिकाणी उगाच काहीतरी राजकारणाचा दृष्टिकोन करून वातावरण बदललेलं आहे. आज आमच्या संभाजीनगरमध्ये म्हणजे कुठे कोकणात आंदोलन होतं, कुठे इकडं होतं, पण आमच्या संभाजीनगरची जनता त्या ठिकाणी भयभीत झालेली आहे. आणि त्यामध्ये हे काय चाललं, कारण तिथे दुर्दैवाने आमच्या इथे त्या ठिकाणी रत्नापूरला म्हणजे खुलताबादला त्या ठिकाणी त्याची कबर असल्यामुळे आम्हाला तो त्रास कशाला? म्हणजे बाजूलाच भद्रामारुतीचं मंदिर खूप मोठं मंदिर आहे, लाखो भक्त येतात. आता 12 तारखेला 12 एप्रिलला त्या ठिकाणी खूप मोठी यात्रा, म्हणजे पायी लोक 10 लाख लोक पायी येतात. सगळ्या महाराष्ट्रातून 10 लाख लोक पायी येतात. ते कसं काय होईल? ते कालच आता मी आमचे प्रतिनिधी त्यांना मी विनंती केली, चला तुम्ही पहा, म्हणजे 50% फक्त गर्दी
खूप गर्दी असायची शनिवारी सुद्धा, ते 50% म्हणजे भयभीत झाले लोक. म्हणतात की यायचं की नाही यायचं, हे कोण औरंगाबाद कशाचं इथं हे केलं म्हणून. पण हा सगळा वातावरण खराब करण्याचा खूप मोठा प्रकार झालेला आहे. आणि 12 तारखेला हनुमान जयंती असल्यामुळे आमचे हनुमान जयंती सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतात वाद्रमूर्तीचे. मी स्वतः मुख्य ट्रस्टी तिथला आहे आणि मग आम्हाला त्या ठिकाणी खूप थांबावं लागतं. तिथे ढोक मारायचं कीर्तन आहे सगळं काही. मग हे असताना सुद्धा त्या ठिकाणी असे प्रकार झाले तर म्हणजे काय मग ते बंद करून टाकायचे का हनुमान जयंती उत्सव, हे असं चाललंय. अहो जोरात तुम्ही त्या ठिकाणी या औरंगाबादपेक्षा त्या ठिकाणी हनुमान जयंती उत्सव, रामनवमी उत्सव जोरात करा, एकदम जोरात करा, खूप जोरात करा. आणि जोरात देऊन तो मेलेला कबर झाले ते ॲटोमॅटिक ती कबर त्या ठिकाणी ह्या भीतीमुळे पळून पण जाऊ शकते, माझं असं म्हणणं आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आजूबाजूला सर्व देवस्थान आहे, वेरूळचं देवस्थान, ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंग, या सगळ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी येणारे भाविक कमी झाले, श्रद्धाळू कमी झाले यायचे. म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनीच त्या ठिकाणी काहीतरी निर्णय घ्यावा की खबर काढायची नाही काढायची, ठेवायची नाही ठेवायची. हे मुख्यमंत्री माननीय आमचे खास मित्र देवेंद्रजींनी, देवाभाऊनी, ही देवा आहे, देवाभाऊनी त्या ठिकाणी ही अशी भूमिका घ्यावी की खबर ठेवायची का नाही ठेवायची, किंवा आता महाराष्ट्रातलं जे काय करायचं हे तुम्ही त्या ठिकाणी ठरवा. तुम्ही म्हटलं होतं की बाबरी मस्जिद पार्क राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटला असून याच मुद्द्यावरून शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत भाष्य करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत. शेतकरी, शेतमजूर, महिला अत्याचार या महत्त्वाच्या प्रश्नांवर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी, ज्वलंत प्रश्नांवर लोकांना मन भटकवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य केले जात आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. तर शासकीय कापसाची खरेदी बंद आहे, सोयाबीन आणि संत्र्याला भाव नाहीये, तर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांकडे राज्य सरकारचं लक्ष नाहीये आणि औरंगजेबाची कबर उखडून फेकू हे बजरंग दलाचे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. राज्य सरकारने दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी, कारण त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या निर्माण होत आणि समाजात द्वेषाची भावना निर्माण होत आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. राजकारण पेटलेलं आहे, कबर उखडून टाकावी असं हिंदुत्ववादी संघटना म्हणतायत, सोबतच भाजपचे देखील काही लोक म्हणतायत. दुसरीकडे फडणवीसांनी असं म्हटलं की संरक्षण देणं त्या कबरीला क्रमप्राप्त आहे. कसं पाहता? कसं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, अशा या परिस्थितीमध्ये कालच बजरंग दलच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून औरंगजेबाची कबर काढून टाकली पाहिजे आणि नाही काढली तर आम्ही कार सेवाकडून ती उखडून काढू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे. राज्य शासनाची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे. समाजामध्ये अशा पद्धतीची द्वेषाची भावना पसरवणं ही काही योग्य नाही. त्याच्यामुळे राज्य शासनाने कडक पावले उचलून याबाबतीत जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, हे माझं प्रामाणिक इथे मत आहे. प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे सपकाळ यांनी असं म्हटलं की औरंगजेब क्रूर शासक होता आणि फडणवीस देखील क्रूर शासक आहेत. औरंगजेबाशी तुलना केलेली आहे फडणवीसांची सपकाळांनी, हर्षवर्धन सपकाळांनी. मी ऐकलं ते काँग्रेसचे अध्यक्ष जे बोलले ते मी ऐकलं. तुम्हाला काय वाटते नेमकं? मी अलग प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्या बाबतीत बोलले. सर, राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना औरंगजेबाच्या कबरीसारखे प्रश्न जे उपस्थित केले जातात, हे राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर कुठेतरी लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे का? त्याचंच आम्हाला दुःख आहे की आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे. कापसाला भाव नाही. CCIची खरेदी शनिवारपासून बंद करण्यात आली. आता कोणतीही शासकीय कापसाची खरेदी नाही आहे. आपल्याला माहीत असेल, आमचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कापसाला 13,000, 13,000, 14,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव दिला होता. पण या सध्याच्या सरकारने कापसाला 7,000च्या वरती कापसाचा भाव गेला नाही. आता शनिवारपासून CCIची खरेदी बंद झाली आणि CCIची खरेदी बंद झाल्यामुळे साहजिकच परत कापसाचे भाव त्या निमित्ताने कमी होणार. त्याचा CCIची खरेदी कमी केल्यामुळे व्यापारी त्याचा फायदा घेणार. त्याच्यामुळे कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. आपल्या जिल्ह्यात संत्रा मोसंबी फार मोठ्या प्रमाणात होते. काय परिस्थिती आपल्याला कल्पना आहे?
कांद्याची परिस्थिती पहा, धानाची परिस्थिती पहा. त्यामुळे जे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष नाही. जे महिलांवर अत्याचार होत आहेत तिकडे लक्ष नाही. त्याच्यामुळे हे सर्व जे ज्वलंत प्रश्न आहेत महाराष्ट्रातले तिथून लोकांचं लक्ष भरकटण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य, औरंगजेबाची कबर खोडून काढा अशा पद्धतीचे वक्तव्य किंवा छत्रपती शिवाजी महाराज अवमान करणं अशा पद्धतीची वक्तव्य फक्त जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नापासून लोकांचं मत त्या निमित्तानं भटकवण्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करण्यात येत असतात. मात्र महाविकास आघाडी म्हणून किंवा राष्ट्रवादी छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी खामगावात बजरंग दलाने आंदोलन केलंय. तर गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठ्या प्रमाणात वाद पेटला असून औरंगजेबाची कबर उखडून टाकावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आज राज्यभरात आंदोलन सुरू आहे. त्या अनुषंगानं खामगावातील उपविभागीय कार्यालयासमोर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी सर्व हिंदू समाजाने कारसेवेला जाऊन औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू असा इशारा यावेळी दिलाय. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे स्टंटबाजी करतायत असं म्हणून अपमान केलाय. याचा सुद्धा निषेध त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने संभाजीनगर येथे जे या देशाचा जो कुकर्मा हिंदू द्वेषी औरंगजेबाची कबर जी संभाजीनगरमध्ये बांधण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास आहे. आता नवा छावा पिक्चर आपण सर्वांनी पाहिल्यानंतर समाज मन सुन्न झालेला आहे. 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून ज्या निर्दयतेने औरंगजेबाने मारलं त्यानंतर साहजिक आहे की हिंदू समाजाची स्वाभाविक प्रतिक्रिया आपल्या सर्वांसमोर उमटलेली आहे. महाराष्ट्रामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या आदेशानुसार आव्हानानुसार आज प्रत्येक जिल्हा केंद्रावर आपलं निवेदन आहे. निवेदनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हाच संदेश आहे की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हा हिंदुस्थानमध्ये ज्या औरंग्याने इथून मंदिर भ्रष्ट केले, मंदिर तोडले, स्त्रियांवर अन्याय केला, गौमातेवर हत्या केल्या, लागेल तेवढा हिंदूंचा अतोनात छळ केला, हिंदू राजांवर अतोनात छळ केला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सुद्धा लागेल त्या पद्धतीने त्यांनी अन्याय अत्याचार करून पूर्ण मुघली सैनिक घेऊन लागेल तेवढा हल्ले केले. परंतु छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा औरंगजेबाच्या कुठंच गळाला लागले नाही. धर्मवीर संभाजी महाराज यांनी सुद्धा 9 वर्ष औरंगजेबाची सतत युद्ध करून लढाई करून कुठतरी औरंगजेबाचा जे राज्य आहे हे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नच नाही, संपवून टाकला. तर अशा औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहणं हे कुठेही शोभनीय नाहीये. आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेने जे आव्हान केलेलं आहे हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा की त्यांनी सांगितलं कार सेवा, हे हिंदूंची कार सेवा आहे. बजरंग दल विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून सर्व हिंदू समाजाने या कार सेवेला जर संघटन आव्हान करेल तर सर्व संघटन आणि हिंदू समाज या कारसेवेला जाऊन संभाजीनगरमधून या औरंगजेबाची कबर नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आजचं आंदोलन आहे. या जिल्ह्यातले महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी म्हटलं की बजरंग दल स्टंटबाजीसाठी आंदोलन करते. बजरंग दल कधी स्टंटबाजी करत नाहीये. जे जे बजरंग दलाने म्हटलं ते केलेलं आहे. मग बाबा बुडा अमरनाथचं आंदोलन असो, देशामध्ये जे जे हिंदू विरोधी कृत्य करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला त्या सर्वांना हाणून पाडलेलं बजरंग दलाने आहे हे हर्षवर्धन सपकाळ यांना माहित नाहीये. हे स्टंटबाजी नाहीये, हा हिंदूंचा स्वाभाविक प्रतिकात्मक आंदोलन आहे. त्याला त्यांनी स्टंटबाजी म्हणून हिंदू समाजाचा बजरंग दलाचा विश्व हिंदू परिषदेचा अपमान केलेला आहे. दुसरं त्यांनी या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला या औरंगजेबाशी तुलना करून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. हे राजकीय आंदोलन नाहीये. पण एकीकडे सर्व लोक हिंदुत्वाच्या बाजूने असताना म्हणजे अबू आझमीने औरंगजेबाबद्दल म्हटल्याबरोबर विधानसभेमध्ये सर्व पक्ष एक झाले आणि सर्व पक्षांनी एक होऊन अबू आझमीचं निलंबन केलं. हे हिंदूंची ताकद आहे. मला वाटतं की हर्षवर्धन सपकाळांचा अभ्यास कमी आहे. औरंगजेबाची कबर इथं राहिली तर येत्या पुढच्या भविष्यामध्ये हिंदू समाजाच्या तरुणांसमोर जो इतिहास शिकवला गेला, अकबर दी ग्रेट, औरंगजेबाचं तुष्टीकरण, अफजल खानाचं तुष्टीकरण, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणत्याच इतिहासाच्या पुस्तकामध्ये साधा शब्द सुद्धा नाहीये. हा इतिहास पुसून टाकायचा जो हिंदू समाजाचा रक्तरंजित इतिहास आहे. रूप घेऊन हिंदू समाजाच्या भरोशावर, देश धर्म आणि राष्ट्र काम करणाऱ्या लोकांच्या भरोशावर हे आंदोलन नक्कीच मोठं होईल एवढं आवाहन करतो.
जय श्रीराम. 17 मार्च 1970 साली सिडकोची स्थापना झाली आणि स्थापनेला 55 वर्ष पूर्ण होऊनही प्रकल्पग्रस्तांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीयेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेत. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी आज प्रकल्पग्रस्त संघटनेने सिडको स्थापना दिवस हा काळा दिवस म्हणून साजरा केलाय. सिडको प्रशासन अत्यंत भ्रष्ट असून शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे. दरवर्षी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई, उरण, पनवेल परिसरातील तब्बल 3.5 लाख हेक्टर शेत जमीन नष्ट करण्यात आली आहे. नवी मुंबई आणि पनवेल परिसरात नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका अशा 2 स्थानिक स्वराज्य संस्था असताना देखील सिडकोचं काय काम आहे असा प्रश्न प्रकल्पग्रस्त विचारतायत. दरवर्षी 17 मार्च हा काळा दिवस पाळून प्रकल्पग्रस्त सिडकोचा निषेध करणार आहे आणि प्रकल्पग्रस्त बांधवांनी गरजेपोटी बांधलेली घरं ही नियमित करणे, नयना प्रकल्प हटवणे, विरार अलिबाग कॉरिडॉर मध्ये विस्थापित होण्याच्या गावांच्या समस्या ज्या आहेत ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संपादित जमिनीबाबत योग्य निर्णय अशा अनेक मागण्या या प्रकल्पग्रस्तांनी केल्या आहेत. शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ. दिवा पाटील साहेब आगे बढ़ो, दिवा पाटील साहेब आगे. विमानतळाला नाव दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. विमानतळाला नाव दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. नैना प्रकल्प रद्द करा, रद्द करा, रद्द करा. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा. मार्च 70ला सिडकोची स्थापना झाली. 95 गावांच्या जमिनी घेऊन तिथे नवी मुंबई उभारण्याचं काम झालं. आज 55 वर्ष झालेली आहे. आज नवी मुंबईमध्ये ह्या विभागामध्ये 2 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. एक नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका. सिडकोचं काम संपलेलं आहे. तो सिडकोचा भ्रष्ट कारभार आहे. अब्जावधी रुपयाची उधळण आणि भ्रष्टाचार चाललेला आहे. शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतो आहे. तेव्हा सिडकोचं महामंडळ बरखास्त करावं, नैना प्रकल्प बरखास्त करावा ही एक प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून गावठाण विस्तार न झाल्याकारणाने गरजेपोटी बांधकामं केलेली आहेत. ती काही अट न घालताना ती नियमित करून लोकांना प्रॉपर्टी पार्ट द्यावं ही एक मागणी आहे. या आणि अन्य मागण्याकरता आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. सिडकोचं काम आता संपवून सिडकोनी घाशा गुंडाळावा, नैनाही गुंडाळावी आणि मुळामध्ये नैना प्रकल्पामध्ये आमचा शेतकरी हा बेरोजगार होणार आहे, शेती नष्ट होणार आहे. अहवालामध्ये म्हटलेलं आहे की ही मल्टीक्रॉप जमीन आहे, म्हणजे दुबार शेतीची जमीन आहे. आमच्या सगळ्या भगिनी वगैरे तिथे 2दा पिकं घेतात आणि केवळ बिल्डिंग बांधून विकास होणार नाही. काल आपल्याला एक थोडक्यात सांगेन, गेल्या 5 वर्षामध्ये निरनिळ्या प्रकल्पाखाली राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, नंतर निरनिळ्या प्रकल्प ह्याच्यामध्ये सिडकोचा स्थापनेचा दिवस आहे, मात्र आपण काळा दिवस पाळत आहोत. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा जो प्रकल्प या पनवेल तालुक्यावर लादला जातो आहे तो प्रकल्प चुकीच्या पद्धतीनं लादला जातो आहे. त्या प्रकल्पाचा गेली 10 वर्ष अभ्यास करत असताना या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचा हित न जोपासता ज्या धनिकांचा हित जोपासला जातो त्याचबरोबर सरकारी बाबूंचा हित जोपासला जातो. आज जर आपण पाहिलं तर परिस्थिती तिथली अशी आहे की सर्वच्या सर्व विभाग हे करप्टेड विभाग आहेत आणि सगळ्या गोष्टींचं जर काय असेल तर सगळे पैसे घेतल्याशिवाय कोणतीही कामं करत नाही आणि अधिकाऱ्यांना मोठं बनवण्यासाठी हा प्रकल्प त्या ठिकाणी आणलेला आहे. खरं तर चांगल्या जमिनींचा सुपीकता जमीन जी आहे आपली दुबार पीक जमीन आहे त्या दुबार पीक जमिनीवरती TPS करता येत नाही, परंतु ही TPS त्यांनी मुद्दामून लाटलेली आहे आणि ही TPS आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही आज या ठिकाणी काळा दिन करतोय साजरा. तर ही होती आजची महाराष्ट्र बुलेटिन. अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.